सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पाहूया गोलंदाजी मार्क वरती सांडी आपल्याला पाहायला मिळतात. शागिनीला आकाश शागिनीला आफ्रिदी पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच कळवतात की हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती सोडले जातात. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव धावफलकावरती धावांचा श्रीगणेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर पुन्हा एकदा तयार झाला सँडी, एक चांगला खेळाडू आणि खरं तर सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू सोहम जोशी आज फिल्डर म्हणून एक चांगली भूमिका त्यांनी आतापर्यंत साकारलेली आहे. गोलंदाज म्हणून सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांनी आपण बजावत असताना नवी इंडिया टेनिस वर्ल्ड क्रिकेटमध्ये त्यांना आपण सातत्यानं पाहिलेलं आणि ऐरोली कोळीवाडा या टीमकडून खेळत असताना भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी दाखवलं. यंगस्टर खेळाडू पुन्हा एकदा सांडी तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी थांबतात, वेळ घेतात. सांडियांना माहिती आहे प्रत्येक बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आकाश लखन यांना सध्या आपण बघतो बॉल तयार होतात. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल तिथे फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट झाली नाही. डायरेक्ट हिट जर झाली असते तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु एक धाव जरूर इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा चौकार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कम्प्लीट आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो या बॅटरला. यावेळेला देखील लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली, पंच कळवतात. वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत आपण बघतोय. या षटकातील 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. यावेळेला मिशान स्ट्रोक बॉल हवेत, कॅच ड्रॉप झाली. अभी जोशी यांच्याकडून कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव देखील कंप्लीट केली गेली. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आपण बघतोय. यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटर आफ्रिदीच्या बॅट बनणं पहिला वाहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा. बॉल तयार होतो.
पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीला देखील स्ट्रोक चांगला. फटका मारल्यानंतर फटक्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये, इतका विश्वास या फटक्यावरती होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार आपल्याला पाहायला मिळतो. एक ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गरम होते. बसतो इथे, मी इथं बसतो. कुठं बस. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि या बॉलवरती फक्त एकच धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोर बरोबरती बदल होतात. 21 धावा धावफलकावरती. यावेळेचा लोअर फुल टॉस ऑन साईडला फक्त दिशा दिली. इथे स्कोटकर आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग एकदा पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र या बॅटरला संयम दाखवावा लागतो. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज CR द्वान. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आतापर्यंतचा या मॅच मधील पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. बघू या षटकातील हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार होतो. पुढचा बॉल फिंगर रोज केलं. चांगला बाउन्स. बॅटची काढा आणि विकेटचे प्रात्यक्षिक बॅट्समन बाद होतो. आणखी एक जी पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर जर का आपण बघितलं तर पहिल्या विकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि या गोलंदाजाला खरं तर सफलता मिळती आणि बॅट्समन बाद झाला. यावेळेला देखील एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी गफलत झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि या मोमेंटला एक धाव इथून मात्र कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. 23 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा बॉलर देखील तयार होतात. पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. डान्सिंग डाऊन द विकेट. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतो. काय देखणा फटका सजवला. फुटवर्कचा काय वापर केला आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा या गोलंदाजाला मोजावा लागला. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे 29 धावा. अजून या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावरती. अजून 12 बॉल बाकी आहेत.
बॉल तयार होतो. यावेळेस हा बॉल पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला हा बॉल कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवले. डॉलबॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी प्रभावित करतात ही गोलंदाज राज यांना सध्या आपण गोलंदाजी मार्क वरती बघतो. नावातच राज आहे आणि ते राज्य आता गोलंदाजी करत असताना त्यांना दाखवावं लागेल. आणखी एक चांगला बॉल. याही वेळेला विवेक यांना इथून मात्र शांत ठेवला. विवेक यांच्या बॅटमधनं मोठे फटके येणं अपेक्षित आहे कारण मागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी दाखवली होती परंतु या मॅच मध्ये त्यांना शांत ठेवलं. यावेळेला स्ट्रोक चांगला. 2 तुझे तर 1 माझा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जास्त वेळ तुम्ही मला शांत ठेवू शकणार नाही हे सध्या सांगणारा हा फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा. सन्माननीय आदरणीय 40+ अध्यक्ष दिवागावचे बंडूजी केणी साहेब, सीतारामजी मडवी साहेब, प्रकाशजी केणी साहेब, निलेशजी पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, प्रेमनाथजी पाटील साहेब जे तळवली गावचे आहेत, गोकुळदासजी पाटील साहेब. आणखीन एक देखणा फटका. बाकी 2 बॉलवरती 2 षटकार. विवेकची बाट आता तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलगचा दुसरा षटकार. गोकुळदासजी पाटील साहेब, देवानंदजी पाटील साहेब आणि रमेशजी साहेब या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ज्या पद्धतीने त्यांचे या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला योगदान लाभलं. या 2 षटकारांच्या साह्याने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावा. 2 बॉल डॉट आले परंतु तदनंतरच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपण बघितले. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय राज. ही लाईन चांगली होती परंतु विकेट कीपर पहा बाईच्या रूपाने एकदा आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती. 1 बॉल अजून बाकी आहे. आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. राज मात्र पुन्हा एकदा तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी राज तयार झाला. यावेळेला देखील हा पंप फुल केला. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल या षटकातील तिसरा षटकार. 6 धावा. अजून 1 ओव्हर आहे. फनी मुवमेंट. 4 ओव्हरची मॅच आहे. अजून 1 षटक बाकी आहे. खरं तर ही क्लिप आता नक्कीच व्हायरल होईल. अजून 1 षटक बाकी होता आणि खरं तर फलंदाजाने ताबा सोडला होता. धावफलकावरती धावा 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. हितेश कोटकर सध्या गोलंदाजी मार्क वरती. बोलत होते 3 ओव्हर 4 ओव्हर त्यांना तरी काय माहिती आहे का नाही. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा हितेश कोटकर आलात गोलंदाजी मार्क वरती. बघू हितेश यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार होतो. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. फुल टॉस. मेजबानी घी का लड्डू स्विंग कर दिया. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. बॅटर आफ्रिदी देखील आता शांत बसण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच्या बॅटमधून नुकताच मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. चौपन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या बॉलला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु थांबवला. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. शांत ठेवलं.
बॉल आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार झाला. या वेळचा हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे फक्त एकच धाव मिळणार आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोर वरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते किती धावा? 55. 3 बॉल असणे बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार. बॉल तयार होतात. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर रन आउटची संधी होती. मिसफिल्डिंग झाली. जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव आता कंप्लीट केली जाते. तिसरीचा देखील प्रयत्न दाखवला आणि काय वेगाने धावला बॅटल आफ्रिदी. 3 धावा कंप्लीट केल्या. याला बोलतात चपळता. याला बोलतात धावांची गती. जिथे एक धाव होती 5 चुकीच्या दिशेला थ्रो झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केला. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावर त्या तऱ्हेस आपण बघतोय 58 धावा. 2 बॉल अजूनही बाकी बॉल तयार होतात. या वेळेला देखील एक चांगला बॉल. तिथे फिल्डर पहा पुन्हा एकदा चूक, परंतु एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 59 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. बघूया या बॉलवरती काय करणार. या वेळेला देखील आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 59 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य. साठ धावांचं लक्ष्य. चला मैदानाच्या आतमध्ये उतरा. राबाड संघ जय बालाजी. राबाड संघ मैदानाचा ताबा घ्या. प्रतिवर 15च्या सरासरीनं आता धावा इथून मात्र काढावा लागतील, कारण 60 धावांचं लक्ष येणार आहे 24 बॉल मध्ये. विजयासाठी ऐरोली कोळीवाडा या टीमला. खरं तर आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक योगदान लाभलं. सन्माननीय बंडूदादा केणी दिबागावचे भाग्यविधाते अध्यक्ष आहेत 40+ क्रिकेटचे दिवा नगरीचे सीतारामजी मडवी साहेब, प्रकाशजी केणी साहेब, निलेशजी पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, प्रेमाजी पाटील साहेब जे तळवली गावचे आहेत, गोकुलदासजी पाटील साहेब, देवानंदजी पाटील साहेब, या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणातून खरं तर आभार व्यक्त करतो. आणि जोगेंद्र दादा मडवी आपल्या देखील मनापासून आभार. त्यानंतर रमेश दादा, रामदास दादा, रमेश दादा, त्यानंतर रामदास दादा, किशोर दादा, त्यानंतर जोगेंद्र दादा, आपल्या देखील मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतो.
जोगेंद्र दादा मडवी यांचे या ठिकाणी शुभागमन. वेलकम दादा, सहर्ष स्वागत. येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये आता विजयासाठी 60 धावांची गरज आहे. 24 चेंडू 60 धावा, 60 धावा 24 चेंडू. काय करणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार आहे? जय बालाजी राबाडा की ऐरोली कोळीवाडा. पहिली सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. शागिनीला अभि जोशी, नॉशागिनीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तेजस गोलंदाजी मार्क वरती गौरव. बरं तयार होत. दुसऱ्या इनिंगला इथून मात्र सुरुवात झाली आहे. गौरव गोलंदाजी मार्क वरती. गौरवचा पहिलाच बॉल, फटका प्रतिमा. वाव काय सौंदर्य, आणि बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये, बॉल थांबणार नाही. बॉल सीमा रेषा पार, रस मिळतात 4. इथला चौकार. पहिल्याच बॉलवरती खरं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आपण बघितल्या. जबरदस्त. इथून मात्र बॅटिंग करण्यासाठी सध्या अभि जोशी ओळखले जातात. पन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू, आणि सलामीवीरच्या भूमिकेमध्ये येत असताना एक चांगली कामगिरी या खेळाडूची सातत्याने राहिलेली आहे. ऐरोली कोळीवाडा या टीमला रिप्रेझेंट करत असताना भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूची. बिग हिट, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 षटकार. काय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय अभि जोशीचा. बहारदार खेळ, नुकताच षटकार त्यांच्या बॅटमधून आला, आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आमची संपूर्ण की स्कोर यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं कार्य करते. चॅनलची क्वालिटी आणि क्लिअरिटी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. गॅप शूटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4. इथला चौकार. षटकार आल्यानंतर आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो, आणि 4 धावा आता प्राप्त झाला त्या बॉलवरती. पुन्हा एकदा गौरव इथून मात्र तयार होते. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. बिग हिट, वाव, अतिशय देखना, सुंदर, अफलातून, लाजवाब. 4 धावा चौकार. काही वेळेला आणखीन एक तडाखा, काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अभि जोशी सेट ऑन अ फायर, लाजवाब फटकेबाजी. आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो, आणि धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. दर्जेदार, बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो अभि जोशीच्या माध्यमातून. आणि खरं तर या मॅच मध्ये 1 साइड लढा देत असताना एकटा वाघ लढतोय या मॅच मध्ये. 24 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया या बॉलवरती काय घडणार. बॉल देखील तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बघा या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार होतो.
यावेळेला आणखीन एक वाव आणि हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 32. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता तुम्हाला धावा इथे मात्र कंप्लीट करायच्या आहेत. त्यामध्ये 18ला 32 धावांची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जर का आपण बघितली तर 28 धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आफ्रिदी यांना सध्या आणलं जाते. बॉल तयार. त्या दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत पकडला जातो झेल. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद. बॉल तयार झाला. नवीन फलंदाज कुणाल जोशी आपल्याला पाहायला मिळत. पाहूया कुणाल यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. यावेळेला बिग हिट. कुणाल जोशी देखील थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आल्याबरोबर पहिला बॉल फेस करत असताना त्यांच्या बॅटमन तडाखा. 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. चौतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळेला देखील लाईन खराब आहे. पण कळतात की व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन जातात धावफलकावरती जोडल्या जातात. 35 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. यावेळेला पहा इथे पाहावं लागेल. विकेटची हमी आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक विकेट बॅटर कुणाल इथून मात्र बाद होतात. बॉल तयार होतात. यावेळी 6 बॉल
पंच पहा कव्यात प्रकार करत असताना आमच्यापर्यंत इशारे दर्शवतात की हा वाईट बॉल. आता रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 जाणं. अजून विजयासाठी 4 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या ऐरोली कोळीवाडा या टीमला. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा गर्भांचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. कमी गतीचा बॉल हवेत. विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला असेल त्यांनी पकडला आणि बॅट्समन बाद होतात. चौदा बॉल मध्ये आता 24 धावांची गरज आहे. 14 बॉल नीड टू 24 रन्स. 14 बॉल मध्ये 24. नो मॅटर सोहम जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहूया सोहम यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. आज मात्र सोहम यांना बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. 14 मध्ये 24 धावांची गरज आहे. बॉलर देखील तयार होत्या. आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी आफ्रिदी तयार झाला. यावेळीचा बॉल लाईन खराब आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. आता 14 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. बॉल तयार होत्या. पुढचा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि इथे मात्र खूप चांगला झेल पकडला. बॅट्समन सोहम जोशीला दिला जातोय. परतीचा इशारा. बॅट्समन बाद झाला. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. खरं तर जो फलंदाज फॉर्म मध्ये त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. परंतु या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही. आणि जोशी आणला. 13 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. 37. आतापर्यंत गोलंदाजांना 5 बॉल मध्ये 4 विकेट्स मिळवलेले आहेत. पॉवर फायबर आता कम्प्लीट करेल का? आफ्रिदी पुन्हा एकदा तयार झाला. बॉल तयार आफ्रिदी. फुल टॉस बॉल. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. आणि इथे जर का आपण बघितलं तर षटक संपले. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायचे आहेत. 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. विवेकाला गोलंदाजी मार्क वरती. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्याने दिमाग घातला होता 28 धावा त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला. तो खरं तर आता अभिजित जोशी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 23. विकेट काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. 11 बॉल मध्ये आता 22 ची गरज आहे. आणि
सुनील दादा मडवी आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. बरं आता तयार होतात. पुढचा बॉल यावेळेला स्टोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन आता बाद होतोय. योगेश आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्यांनी पकडला आणि बॅट्समन बाद होतोय. 10 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 10 बॉल मध्ये 22 धावांची गरज. आधी पहा त्याच्याकडे क्षमता या धावा वसूल करण्याची. आता येणारा नवीन बॅटर कोण असणार? 10ला 22. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा रमांचा पुढचा बॉल हाताळला साडी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार झाला. यावेळेस हा बॉल इथे मात्र समाजदाराचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. एकदा कंप्लीट झाली आणि स्ट्राईक मिळते आधी जोशीला. बरं तयार. यावेळेला बॉल हवेत. इम्पॉर्टंट कॅच या मॅचची. पकडला जातो झेल आणि अभि जोशी या खेळाडूला इतर मात्र दिला परतीचा इशारा. अभि जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. आठ बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा. बॅटर सोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. सर दुसरा बॉल लायचा. आठ बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा. बरोबर. यावेळेला फटका ऑन साईडला भरपूर ताकद लावली. एक धाव कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. ढुंडू ढुंडू साजन असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होतात. यावेळेला फुल टॉस चूक झाली आणि चुकीच्या बॉलवरती मोठा फटका. 6 धावा षटकार. समीकरण बदललं. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये?
6 मध्ये 13ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. आपला 12 मॅन भाऊ इथे आहे. आपला 12 मॅन उपस्थित आहे. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या राबाडा संघ. जय बालाजी राबाडा संघ फिल्डिंग लावून घ्या. हा एक बॅट्समन चांगला तेच मात्र. चला जय लाबाडे टीम लवकरात लवकर स्टार्ट करू. आम्हाला इथं फायनल खेळवायला. पहिल्या फायनलला कोण गेले? पहिल्या फायनलला कोण गेले? चला प्लीज राबाडा संघ भरपूर वेळ घेता. राबाडा नाही घेतोय आयरोली वाले बॉल चेक करतोय. बोलतोय मी 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 6 चेंडू 13 धावा. सहा बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला हितेश सध्या आपल्याला पाहायला मिळतो. नाशिकला बाटा सध्या उभा आहे. सोहनकडे क्षमता आहे कारण त्यानेच एक षटकर या मॅच मध्ये ठोकला. 6 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. बॉल तयार होतो. पुढचा बॉल अमीर याला बॉलिंग ट्रॅक वरती. अमीरचा पहिलाच बॉल तेजानी तरार. बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. समीकरण अवघड होत चाललं. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरणार आहे. सन्माननीय प्रेमानंद साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. वेलकम साहेब. सरचे स्वागत आहे. आणि सन्माननीय अनिल दादा मडवी आपल्या देखील सरचे स्वागत आहे. 5 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. बॉल तयार. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लावल्या अपील मध्ये उत्साह. चला 4 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 4-13 करायचे आहेत. वेळ कमी घ्या. जय बालाजी राबाडा संघ टीम मीटिंग आता नको आहे. चार बॉल आणि 13 धावांची गरज. 2 षटकर 1 सिंगल. बॉल तयार होतो. आमिर पुन्हा एकदा 4 मध्ये 13. यावेळेला बॉल हवेत. बॉल चालला. 1 बॉल सीमा रेषा पार. रस मिळतात 4 येतो चौकार. आता समीकरण बदललं. येणारे बॉल 3 आणि 3 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 9. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज.
त्यावेळेला देखील स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना सोहम इथून मात्र बाद होतवा. बॅटर बाद झाला. समीकरण अवघड होतं. सोहम इथून मात्र बाद झाला. 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. गरम मसाल्याला पण पाहिजे. खरं तर जर का आपण बघितलं तर अशा मॅचेस मध्ये कित्येक वेळा ऐरोली टीमला या खेळाडूने संकटातून बाहेर काढलं. आता बघूया या मॅच मध्ये काय करणार आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. एक बॉल चांगला आहे. एक बॉल 2 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. यावेळी 6 बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. पंचांचा निर्णय आता आपल्याकडे येणार आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 1 बॉल 8 धावा. इथून जर का एक एक्स्ट्रा रन्स आल्या त्यावरती मोठा फटका जर का आपण बघितला तर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. 1 बॉल मध्ये 8 चमत्कार घडेल का? हो, यावेळेला मोठा फटका आलाय आणि खरं तर 2 धावांच्या फरकानं हा सामना गमवावा लागला ऐरोली कोळीवाडा या टीमला आणि फायनल मध्ये दाखल होतोय जय बालाजी राबाडा संघ. गावदेवी राबाडा आणि जय बालाजी राबाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाच गावातील 2 संघ फायनल मध्ये एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.